सांगलीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. द्राक्षांचे 200 कंटेनर खोरबखान बंदरावरून आखाती देशात रवाना. मात्र 4 पटीने बंदराचे भाडे वाढल्याने मोठा फटका. या महिन्यात चांगला दर मिळण्याची शेतकऱ्यांना आशा. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे ऐन हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. यंदा द्राक्षांचे उत्पादन कमी झाल्याने चांगला दर मिळण्याची आशा होती, पण युद्धामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. मुंबईतील जयनपेटी बंदरात शेतकऱ्यांच्या द्राक्षांचे 300 कंटेनर अडकून पडले होते. आता हे कंटेनर हळूहळू आखाती देशात जाण्यास सुरुवात झाल्याने दिलासा मिळाला आहे. खोरबखान बंदरावरून पुढे आखाती देशात निर्यात केली जात आहे. दुबई बंदराला यापूर्वी 2.5 लाख रुपये भाडे द्यावे लागत होते. आता या खोरबखान बंदराला चौपट 8,40,000 भाडे द्यावं लागत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळणार का हे पाहावं लागणार आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील शेतीमालाच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला होता. भारताच्या अनेक बंदरांमध्ये शेतीमालाचे कंटेनर अडकून पडले होते. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल 300हून अधिक कंटेनर हे मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट येथे अडकून पडले होते. आधीच द्राक्षाचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा होती. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले होते. आता युद्धाच्या तब्बल 20 दिवसानंतर आखाती देशांमध्ये कंटेनरमधून निर्यात हळूहळू पूर्वपदावर येते आहे. यापूर्वी आखाती देशात निर्यात करण्यासाठी दुबई पोर्टचा वापर करण्यात येत आहे. मात्र आता खोरबखान या पोर्टवरून पुढे आखाती देशांमध्ये शेतीमाल पाठवण्यात येतो आहे. मुंबई बंदरावरील 300 कंटेनरपैकी 200 कंटेनर हे सध्या पाठवण्यात आलेले आहेत. यासाठी खोरबखान बंदराला तब्बल 8,40,000 रुपये भाडे मोजावे लागत असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. दुसरीकडे रमजानचा महिना असल्याने द्राक्षांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. आत्ता सध्या सुरू असलेल्या आखाती देशातल्या युद्धामुळं जे द्राक्षाचे निर्यात आहे ती निर्यात पूर्णपणे ठप्प झालेली होती. साधारण 28 फेब्रुवारीला युद्ध चालू झालं आणि त्यानंतरच्या 3-4 दिवसामध्ये बऱ्यापैकी जास्त निर्यात बंद होती. आता त्यानंतर अशी परिस्थिती झाली की काही पोर्ट आहेत जे खोरबखान म्हणून पोर्ट आहे, जे स्ट्रीट ऑफ हॉर्मुझच्या अगोदर लागतं आणि शारजाच्या शेजारी आहे. तर त्या पोर्टवरून आखाती देशामध्ये काही प्रमाणात द्राक्षेही एक्सपोर्ट झालेले आहेत. पूर्वी आम्हाला जे द्राक्षाचं भाडं लागत होतं JNPT ते दुबई ते होतं साधारण 2,40,000 2,30,000 रुपये प्रति कंटेनर. पण आता जे नवीन पोर्ट आहे त्या नवीन पोर्टला खोरबखान या पोर्टसाठी जे भाडं लागतं आहे ते भाडं आहे 8,20,000 आणि हे भाडं देऊन गेल्या 4 दिवसामध्ये थोडेसे एक्सपोर्ट चालू झालेलं आहे. काही जणांचे कंटेनर पूर्वीचे जे होते अडकलेले पाण्यामध्ये ते पाण्यामधले कंटेनर मार्केटला पोचलेले आहेत. सुदैवाने तिकडं दर चांगला मिळतो आहे, त्यामुळं त्या कंटेनरमध्ये काही निर्यातदारांचं जास्त नुकसान होणार नाही. पण सध्या जो माल ह्याच्यामध्ये स्टोरेजमध्ये आहे आणि सध्या जी काही परिस्थिती उद्भवली आहे ह्या मधल्या परिस्थितीमध्ये सध्या पावसाचं पण थोडंसं वातावरण झाल्यामुळे आणि ही निर्यात ठप्प झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना डोमेस्टिक मार्केटमध्ये लोकल मार्केटमध्ये मटेरियल विकावं लागलं आणि त्यामुळं साधारण अंदाजे 300 ते 350 करोड इतकं मोठं नुकसान द्राक्ष शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तरी सुद्धा आमचे द्राक्ष बागायतदार संघाचे सर्व पदाधिकारी, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा विभागाचे उपाध्यक्ष माननीय मारुतीराव नाना यांनी आवाहन केल्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी थोडंसं जागरूक होऊन जिथं आपणाला रेट ताणून धरता येईल तिथं धरलेलं आहे. पण तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आता दर घसरलेले आहेत. आता हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे, माल कमी आहे, रमदानचा महिना पण आता संपत आलेला आहे. तरीसुद्धा द्राक्षाचे दर हे येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये चांगले वाढतील अशी अपेक्षा आहे. आणि आता सध्या जे द्राक्ष निर्यात पूर्ण ठप्प झाली होती ती साधारण आता द्राक्ष निर्यात परत सुरू झालेली आहे. तुम्ही असं म्हणू शकता की आत्ता पूर्वी जेवढं होत होतं त्याच्या 10% द्राक्ष निर्यात आता सुरू झालेली आहे. पण त्यामध्ये खूप मोठे चॅलेंजेस आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे वाढलेले दर आहेत जहाजाचे, फ्रेटचे, तर याच्यावरती कोणत्याही सेंट्रल गव्हर्नमेंटचं कोणतंही नियंत्रण नाही आणि हा मनमानी कारभार हा शिपिंग लाईन आणि CHA यांच्याकडून चालू आहे. आमची भारत सरकारला ही विनंती आहे की तुम्ही थोडंसं यामध्ये लक्ष घालावं. भारत सरकारने मध्ये थोडासा निर्णय घेतला की जे कंटेनर युद्ध चालू झाल्यामुळं जे बंदरामध्ये अडकले होते
तर त्यांना तिथं जे पार्किंग आणि प्लगिंगची जी चार्जेस होते त्यामध्ये थोडंफार त्यांनी सूट दिलेली आहे. हा एक चांगला निर्णय भारत सरकारतर्फे झालेला आहे. तसाच भारत सरकारतर्फे निर्णय जे आत्ता या काळामध्ये जो काही माल एक्सपोर्ट होतो तर त्या मालाच्या एक्सपोर्टच्या अगेन्स्ट जे काय आम्हाला जास्त भाडं आणि जास्त चार्ज द्यावा लागतो त्यामध्ये सुद्धा लक्ष देऊन त्यामध्ये थोडंसं इंटरव्ह्यूइंग करून त्यामध्ये आम्हाला थोडीशी सवलत मिळावी असं एक निर्यातदार म्हणून माझं आव्हान आहे. नमस्कार, मी दत्ताजीराव पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ सांगली विभाग. चालू वर्षी द्राक्ष शेतीला उत्पादनात कमतरता असल्यामुळं यावर्षी शेतकऱ्यांना चांगले दर मिळत होते, पण आता ही युद्धजन्य परिस्थिती जी निर्माण झाली त्यामुळं आमचा आखाती देशात जो एक्सपोर्टचा माल जातो त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. पण आता जो युरोपियन देश आहेत इकडं जो निर्यात द्राक्ष जातात त्याची निर्यात चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण आजपर्यंत इतका दर शेतकऱ्यांना द्राक्षाचा कधीही मिळाला नव्हता. पण व्यापाऱ्यांच्या काही चुकामुळं असेल किंवा कशामुळं असेल यांनी आत्ताची सध्याची दर लोकल मार्केटचे पाडलेत. तर आता नाईलाज आहे, नाशवंत माल असल्यामुळे शेतकऱ्यांना विक्री करणं गरजेचं आहे. तरी पण निर्यातीचे जे दर आहेत ते सांगतात असं व्यापारी की निर्यात बंद झाली, असं काही एवढ्या प्रमाणात झालं नाही. आखाती देशात जे द्राक्षे जातात ते आपले नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये जातात. तिथं काही कंटेनर थोडेफार अडकून पडले असतील. पण आता जो माल जातो फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये तो सगळा इथं युरोपियन देशात जातो. UK असेल, रशिया असेल, युरोप असेल, तिकडं चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट चालू आहे आणि दरही चांगले आहेत. आज थॉम्सन जातीला जवळजवळ 150 रुपये किलोप्रमाणे युरोप मार्केट आहे आणि जर कलर व्हरायटी असतील तर किलोला 185 रुपयेपर्यंत दर आहेत. पण यंदा द्राक्षाचं उत्पन्न फार कमी आहे. अगदी नाशिकला बघितलं तर जवळजवळ 70% नुकसान मागील वर्षीपेक्षा झाल्यामुळं उत्पादनात 70% घट आहे. तसंच आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा, सांगली विभागामध्ये सुद्धा जवळजवळ 30 ते 40% द्राक्षाचं उत्पादन कमी आहे. त्या मालानं गेल्या वर्षीपेक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये एक त्यांचं नुकसान कमी झाल्यामुळं जवळजवळ 20% फक्त त्याचं नुकसान असेल. सरासरी महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 45 ते 50% द्राक्षाचं यावर्षी नुकसान आहे. आणि ह्या कालावधीत जे द्राक्षाला दर मिळत आहेत ते व्यापारी असतील किंवा ह्या लोकांच्याकडून ज्या अडचणी निर्माण होते ह्याच्यावर आम्ही अगोदरही जाहीर केलं की ह्याच्यावर फार मोठा विश्वास ठेवू नका. कुठेही आपलं निर्यात द्राक्षे थांबलेली नाहीत किंवा निर्यात कुठेही अडचण निर्माण झाली नाही. त्याला दर वगैरे सगळे व्यवस्थित आहेत. पण या काही लोकांच्या व्यापाऱ्यांच्या ह्याच्यामुळं धोरणामुळं हे असं घडतंय. पण त्याला थोडंसं असंही असतं की आम्ही आता सातत्यानं 1-2 वर्ष झालं विचार केला की ज्यावेळी रमजान सुरू होतो त्यावेळी खरं ही द्राक्षे किंवा फळं जास्त हे मुस्लिम समाजच खातो. पण आणि आमची द्राक्षे असलेली फळं ही अगदी ग्राहकापर्यंत पोचवायचं काम सुद्धा अगदी हातगाड्यावर असेल किंवा खाली मार्केटमध्ये सगळ्यापर्यंत पोचवण्याचं काम हे मुस्लिम समाजाकडून होतं. पण त्यांचा रमजानचा महिना सुरू झाला, रोजा सुरू झाला की ते सुट्टी काढतात, गावी जातात. गावी गेल्यामुळं मग पुन्हा ते मार्केट ग्राहकापर्यंत पोचवायसाठी अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे सुद्धा थोडीशी द्राक्षे विक्रीमध्ये अडचण निर्माण होती. पण सातत्यानं विचार केला तर यावर्षी जे द्राक्षासाठी पैसे मिळणार आहेत ते चांगले दर आहेत. पण एक निसर्ग असा आता सुद्धा सांगून गेला की जे माल कमी आल्यामुळं क्वालिटीची द्राक्षे तयार झाली आणि त्याला दरही चांगले मिळायला लागले. तर शेतकऱ्यांना सुद्धा आपली अशी गुणवत्ता वाढवून आपली चविष्ट चवदार गोड द्राक्षे निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला आहे. त्याला असे दर मिळाले तरच हे द्राक्ष शेती इंडस्ट्रियल एरिया जो सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती करणारा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.